अमृतमय वचनाचं आपण श्रवण करत आहात. काल आपण बघितलं 11व्या अध्यायामध्ये अर्जुनाला विश्वरूपाचं दर्शन भगवंताने केलं आणि अर्जुन विश्वाच्या या दर्शनानं भयचकित झाला, आश्चर्यचकित झाला, रोमांचित झाला आणि भगवंताला म्हणतो, प्रभू राया, तुमचं हे अनंत असं विश्वरूप तुम्ही आवर्त घ्या. आणखी अर्जुन काय म्हणतो त्याचं वर्णन पुढे आलेलं वायुरमोगणे वरुणाश्च शंख प्रजापतिस्त्वं पितामहश्च. वायुरमोगणे वरुणाश्च शंख प्रजापतिस्त्वं पितामहश्च. नमो नमस्ते सहस्रकृत्वा पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते. पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते. पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते. वायुरमोगणिर्वरुणस्य शंख. वायू, अग्नी, वरुण, शशांक म्हणजे चंद्र, वरुण म्हणजे पर्जन्य, या सगळ्या गोष्टीचा तो उल्लेख करतो आणि म्हणतो प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च. प्रजापती ब्रह्मा आहे तो, या सगळ्यांचं वर्णन तो करतोय. तो म्हणतो नमो नमस्ते तू सहस्रकृत्वा. हे सगळे तुम्हाला 1000 वंदन करतायत. वायू देवता वंदन करते आहे, पर्जन्य देवता वंदन करते आहे, शशांक वंदन करतो आहे, चंद्र देवता वंदन करते, प्रजापती वंदन करते. सगळे तुम्हाला नमस्कार करतायत. एक वार नाही, पुन्हा पुन्हा करतायत, 1000दा नमस्कार करतायत. सहस्रकृत्वा पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते. पुन्हा पुन्हा तुम्हाला पुन्हा पुन्हा वंदन करतात, पुन्हा पुन्हा नमस्कार करतात. जी गोष्ट माणसाला आवडते ती माणूस पुन्हा पुन्हा करत असतो.
एखाद्या वस्तूकडे माणूस आकर्षित झाला, एखाद्याबद्दल जास्त प्रेम असेल तर त्याला पुन्हा पुन्हा सांगतो, लग्नाला या बरं का. पत्रिका छापायच्या अगोदर तो म्हणतो लग्न धरलं बरं का, आमची तारीख आहे, तुम्हाला यावं लागेल. पुढच्या म्हटलं हो येईल, नक्की बरं का, लिहून ठेवा तारीख. पत्रिका छापायची अजून, पत्रिका आल्यावर देईल तुम्हाला. मग पत्रिका घेऊन घरी जातो, पत्रिका देतो, यावर का नक्की. तो म्हणतो हो येईल, आणि हो बहिणीला पण घेऊन या, मुलं बाळा सगळे सोबत या. चहा वगैरे झाला, तो म्हणतो बरं निघतो मी पत्रिका घ्या आणि आठवणीने या, नाही तर मग एखादं काम तुम्ही विसरून जासाल, मोठी माणसं. यावर घराच्या बाहेर पाय टाकल्यानंतर, चपल्या वगैरे घातल्यानंतर परत बरं येतो, पण तुम्ही मात्र आठवण विसरू नका बरं, नाही तर बस विसरून जासाल. नाही हो येतो मी. आवडी असेल तर त्याला पुन्हा पुन्हा नमस्कार केला जातो किंवा पुन्हा पुन्हा बोलवलं जातं. तसं या ठिकाणी सर्व देवी देवता भगवान गोपाल कृष्णाच्या त्या विराट रूपाला पुन्हा पुन्हा नमस्कार करतायत. नमो नमस्ते तू सहंस कृत्वा, हजार बार नमस्कार करतायत. पुनश्च भूयोपि नमो नमस्ते. तुम्ही दरबारामध्ये बघितलं असेल की एखादा शिपाई किंवा एखादा दूत येतो आणि आल्यानंतर तो 3 वेळेस नमस्कार करतो, असं वाकून बिंदा. तर 3 वेळा नमस्कार करताना आपण पाहिलेलं आहे, त्या राजाला 2-3 वेळेस नमस्कार करतो आणि मग सांगतो काय बा काय ती. नमस्कार हे लीनतेचं प्रतीक आहे, नमस्कार हे शरणागतीचं प्रतीक आहे, नमस्कार हे समर्पणाचं प्रतीक आहे. महानुभाव पंथातला साधक जेव्हा जेव्हा दीर्घशंकेला गेला, म्हणजे संडासला गेला, तिकडून आल्यानंतरही नमस्कार करतो, विशेष नमस्कार करतो. गावात जाऊन आला, तिकडून आल्यावरही नमस्कार करतो. सकाळी उठून पहिले नमस्कार करतो, नंतर परतही नमस्कार करतो. गावाला जायचे, मग आता एखादी सुपारी ठेवतो, त्याही वेळेस नमस्कार करतो. गावाहून आल्यावर हातपाय धुवून त्याही वेळेस नमस्कार करतो. दुपारची वेळ झाली असेल त्याही वेळेस नमस्कार करतो. 12 वाजले बा, आता नमस्कार करायला पाहिजे, आरती वळायला पाहिजे. 4 वाजले, थोडीशी वामकुक्षी घेतलेली आहे, झोपला, झोपेतून उठला, उठल्यानंतरही परत नमस्कार करतो. संध्याकाळी आरतीची वेळ झाली तेव्हाही नमस्कार करतो, देवपूजा करतो, नमस्कार करतो. नंतर देवाला झोपवायचे, निद्रा द्यायची, काही वेळेस नमस्कार करतो. कमालच आहे की. बरं, आपण पलंगावर किंवा सतरंजीवर अंग टाकल्यानंतर तिथे तो आपण स्वतः झोपतानाही नमस्कार करतो, उठल्यानंतर परत नमस्कार करतो. रात्री मनामध्ये उठला तरी श्री चक्रधरा म्हणतो, नमस्कार करतो. इतक्या वेळेस का? कारण ते शरणागतीचं लक्षण आहे. देवी देवतांना ज्ञान आहे की हा आमचा मालक आहे, म्हणून त्यांना पुन्हा पुन्हा नमस्कार करतात. त्या अर्जुन म्हणतो सगळ्या देवी देवता तुम्हाला पुन्हा पुन्हा नमस्कार करताना मला दिसताय. नमो नमस्ते तू सहस्र कृत्वा पुनश्च भूयोपि नमो नमस्ते. पुन्हा पुन्हा ते नमस्कार करतायत भगवंता. फार सुंदर वर्णन आलेलं आहे. वेत्तासि वेद्य नमः पुरस्ता दत्तपृष्ठतस्ते नमोस्तुते सर्वता एव सर्व अनंत वीर्यामिति विक्रमस्ते सर्वं समाप्नोति तरूषि सर्व सर्वं समाप्नोति तरूषि सर्व सर्वं समाप्नोति तरूषि सर्व. अर्जुन म्हणतो देवा माझाही तुम्हाला नमस्कार. कोणी कोण नमस्कार? नमः पुरस्था. पुरस्थ म्हणजे पुढून, समोरून.
श्रीमूर्तीला समोरून नमस्कार केला जातो. दत्तपृष्ठात असते, पाठीमागून नमस्कार, समोरून नमस्कार, मागून नमस्कार. अर्जुन म्हणतो तुझ्या सर्वांगाला नमस्कार, सर्व अवयवांना नमस्कार. चक्रधर भगवंतांनी एक सूत्र वजा वाक्य बोललेले, सूत्रच आहे जणू ते त्या चरित्रामध्ये. भगवंत म्हणतात बाई आवडीशी काही आवाका असे. आवडीला काही धरबंध आहे का? आवडीला काही मर्यादा आहे का? आवाका म्हणजे मर्यादा. आवडी असेल तर काहीही गोष्टी प्राप्त होतात. तुम्ही काहीही करू शकता आवडी असेल तर. या पद्धतीनं अर्जुन म्हणतो हे भगवंता नमो पुरस्ताद दत्तपृष्ठतस्ते नमोस्तुते सर्वत एव सर्व अनंत वीर्यामिति विक्रमस्त्वं सर्वं समाप्नोषि ततोषि सर्व. अनंत वीर्य तुझ्या वीरतेला, अनंत पटीने तुझं वीरत्व, त्या वीरत्वाला, तुझं शूरत्व, त्या शूरत्वाला, तुझं दानत्व, त्या दानत्वाला. तू दानी आहेस तुझ्या दानत्वाला, तू शूर आहेस तुझ्या शूरत्वाला, तू वीर आहेस तुझ्या वीरत्वाला, तू कृपाळू आहेस तुझ्या कृपाळुत्वाला, तू दयाळू आहेस तुझ्या दयाळुत्वाला, तू मायाळू आहेस तुझ्या मायाळुत्वाला. तुझ्या सर्व गुणांना पृथक पृथक नमस्कार, तुझ्या गुणांना नमस्कार, तुझ्या धर्माला नमस्कार, तुझ्या स्वरूपाला नमस्कार, सगळ्या सगळ्या गोष्टीला. कृपेला नमस्कार, दयेला नमस्कार, करुणेला नमस्कार, सौंदर्याला नमस्कार, औदार्याला नमस्कार, सौभाग्याला नमस्कार, सगळ्याला नमस्कार. सर्व बाजूंनी नमस्कार. खडी साखर बघितली का तुम्ही? खडी साखर, खडी साखरीला 6 बाजू असतात, 6 बाजू आणि 8 कोणी असतात. मग खडी साखर कुठल्याही बाजूने जर समजा चाटली, एका बाजूला गोड, एका बाजूला तिखट, एका बाजूला आंबट असं लागते का? सर्व बाजूने ती गोडच लागते. कुणीकडूनही पाहिलं तरी ती गोडच लागते. तसं भगवंत सर्वांगाने मधुर आहे, सर्वांगाने गोड आहे, सर्वांगाने नमस्कार करण्याजोगता आहे. त्याच्या चारित्र्याला नमस्कार, त्याच्या शूरत्वाला नमस्कार, त्याच्या पळण्याला नमस्कार. युद्धामधून तो पळतो ना, त्याचं पळणं सुद्धा चांगलं आहे, त्यालाही नमस्कार. त्याचं उभं राहण्याला नमस्कार, त्याच्या बसण्याला नमस्कार, त्याच्या नाचण्याला नमस्कार, त्याच्या चालण्याला नमस्कार, त्याच्या बोलण्याला नमस्कार, त्याच्या येण्याला नमस्कार, त्याच्या जाण्याला नमस्कार, त्याच्या विरोपणाला नमस्कार, त्याच्या पाहण्याला नमस्कार, त्याचा हात आशीर्वादासाठी उचलणं त्यालाही नमस्कार. सर्वांगाने नमस्कार आहे, सर्वांगाने नमस्कार. सर्वत्र श्री चक्रधर प्रभू डोबेग्रामला आहेत. डोबेग्रामला असताना भगवंत पहाटे उठतात, खाकरून बाईसाला सावध करतात. बाईसा उठते आणि भगवंताच्या श्रीचरणामध्ये उपान्न आणून देते, म्हणजे खडावा भगवंताच्या. भगवंत त्या खडावाचा उपान्नचा स्वीकार करतात आणि परिसरासाठी बाहेर निघतात, संडाससाठी. दरवाजाला कडी लावलेली असते, दरवाजाची कडी बाईसा काढते, खिळी काढते, कडी उघडते. उमऱ्यावरती बट्टोबा झोपलेले असतात त्या महाद्वाराच्या. उमऱ्याला उसे देऊन झोपलेले असतात बट्टोबा. जसे भगवंत दरवाजा उघडला, बट्टोबाचा श्रीचरणावर, बट्टोबासाच्या छातीवरती आपला श्रीचरण ठेवतात आणि बट्टोबासाला आनंद वाटतो. बट्टोबास भगवंताच्या श्रीचरणाला पक्क धरून ठेवतात आणि
आणि श्रीचरणाचं चुंबन घेतात, तळपायाचं चुंबन घेतात, वरून अंगठ्याचं चुंबन घेतात, चवडा आहे त्या चवड्याचं चुंबन घेतात, हृदयाला आलिंगन धरतात. त्याचं त्यांना सुख वाटते. त्याचं वर्णन प्रातःकाळच्या पूजावसारामध्ये आलेलं आहे. फार सुंदर वर्णन आलेलं आहे. ते भोगिजे सुमना दिकषट प्रकारे नागार्जुने मुनिवरे परभाग्यवंते. ते भोगिजे सुमना. नागदेव आचार्य ते सुख भोगतायत, तो आनंद उपभोगतायत. तो 6 प्रकारचा आनंद आहे असं सांगितले त्यांनी. 6 प्रकार. 6 प्रकार कोणते? पंच ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून येणारा आनंद, त्याला 6 प्रकार म्हटलेले. 5. आणि 6वं म्हणजे मन तृप्त होतं. अशा 6 प्रकारे आनंद येतो. डोळ्याला भगवंताची श्रीमूर्ती दिसते आहे, डोळ्याला आनंद येतो. स्पर्शाच्या माध्यमातून श्रीमूर्तीचा स्पर्श होतो, स्पर्शाचा आनंद येतो. जिभेनं भगवंताचं चुंबन घेत असताना जीभ लागते, चवीचा आनंद येतो. भगवंत बोलतात नागदेवाचार्यासोबत, कानानं भगवंताचे शब्द ऐकायला येतात, तो कानाचा आनंद येतो. भगवंताच्या श्रीमूर्तीचा सुगंध सुटलेला असतो, तो नाकानं त्या श्रीमूर्तीचा सुगंध अनुभवण्याचा आनंद येतो. आणि मन तृप्त होऊन जातं. असे 6 प्रकार. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय सगळे 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 रोमांचित झालेले असतात. आणि भक्तवासाला येणारा आनंद, याची अनुभूती कोणालाच कळत नाही. म्हटले काय आनंद येतोय. बरे इंद्रिय वेडावले, डोळ्याला डोळ्याचाच आनंद येत नाही, तर डोळे ऐकायला लागले, डोळे स्पर्श करायला लागले, डोळ्यांना जिभा सुटल्या आणि डोळे भगवंताला चाटायला लागले. जिभेला फक्त जिभेचाच आनंद नाही, जीभ चाटते भगवंताचे चरण, पण त्याच्यामध्ये भगवंताच्या चरणाला जिभेच्या माध्यमातून त्या जिभेला डोळे आले, भगवंताचे चरण पाहते. जिभेला कान आले, भगवंताचा आवाज ऐकते जीभ. असे पंच ज्ञानेंद्रिय वेडावलेले आहेत. एक इंद्रिय बाकी 4 स्वतःचं काम करून बाकी 4 इंद्रियाचं काम करतात. एक इंद्रिय एकच काम करतं. डोळे, आपले डोळे पाहतात फक्त, ऐकत नाहीत. कान ऐकतात, दिसत नाही. त्वचा स्पर्श करते, चेतना त्याला कळते, बाकीचं कळत नाही. नाक श्वास घेतं, बाकीचं त्याला चव समजत नाही, त्याला दिसत नाही नाकाला. पण इथे मात्र नागदेव आचार्याचे सगळे सगळे अवयव, एक अवयव 5 इंद्रियाचं काम करायला लागले. आणि म्हणून म्हणतात ते भोविजे सुमना दिगषट प्रकारे नागार्जुनी मुनिवरे परभाग्यवंते. नागदेव आचार्य भाग्यवंत आहेत, कारण ते असा जो आनंद उपभोगतायत, तो आनंद देवादिकालाही दुर्लभ आहे. देव लोक सुद्धा त्या आनंदाला पारखे आहेत, पारखे. तसा अर्जुन इथे रोमांचित झाला, आनंदित झाला आणि भगवंताला सर्वांगाने नमस्कार करतो, सर्व बाजूने नमस्कार करतो, भगवंताच्या सामर्थ्याला नमस्कार करतो. हे भगवंता, तुझं प्रचंड सामर्थ्य, त्या सामर्थ्याला माझा दंडवत. हे प्रभुराया, तुझ्या वीरत्वाला माझे दंडवत. हे प्रभू भगवंता, तुझ्या सौंदर्याला माझे दंडवत. तू दिसतोस चांगला, त्याला माझे दंडवत. तुझ्या नेत्राला माझे दंडवत, तुझ्या वाणीला माझे दंडवत, तुझ्या नासापुटाला माझे दंडवत, तुझ्या हनुवटीला माझे दंडवत. असंच म्हणतो की नाही आपण मूर्ती ज्ञानामध्ये.
ज्यावेळेस भगवंताच्या श्रीचरणापासून ते श्रीमुकुटापर्यंत, श्रीचरणाच्या अंगोठ्यापासून श्रीमुकुटापर्यंत जेव्हा मूर्ती वर्णन आपण आठवत असतो भगवंताचं, त्यावेळेला श्रीचरणापासून कसं श्रीचरण आहे भगवंताचं, त्याचे नख कसे आहेत, बोट कसे आहेत, नख कसे आहेत, त्या बोटाच्या म्हणजे चवडा कसा आहे, धुरा कशा आहेत, गोठल्या कशा आहेत, त्यालाही नमस्कार करतो की नाही आपण. गुडघे कसे आहे भगवंताचे, त्यालाही नमस्कार करतो. द्वय गुडगे चक्रांकित वेदत ऋषी अंतरा म्हणतो की नाही असं. ऋषी चक्रांकित गुडघे आपल्या हृदयामध्ये त्याचं ध्यान करतात. श्री चरण द्वय आरत तळे रातोपल राजपी असंच तर भगवंताला आठवत आपण. त्याच्या चरणाला नमस्कार, त्याच्या पायाच्या बुटाला नमस्कार, त्याच्या नखाला नमस्कार, त्याच्या पोटऱ्याला नमस्कार, त्याच्या गुडघ्याला नमस्कार. जाण उभय करदळी स्तंभद्वय जगन प्रांत शोभत. काय सुंदर वर्णन आलेले भगवंताच्या. जाणू म्हणजे मांड्या ज्या आहेत यालाही नमस्कार केलेला आहे संतांनी. त्याला अर्जुन असाच नमस्कार करतो. नमो पुरस्ताद पृष्ठत असते. तुला पुढून नमस्कार, तुला मागून नमस्कार, तुला उजव्या बाजूनी नमस्कार, तुला डाव्या बाजूनी नमस्कार, तुझ्या मस्तकाला नमस्कार, तुझ्या चरणाला नमस्कार, तुझ्या उदराला नमस्कार. ज्या उदरामध्ये, ज्या पोटामध्ये जीवाचे दोष तू सामावलेले आहेस भगवंता. दोषी असलेला जीव याला माते समान पोटामध्ये त्या जीवाचे दोष घातले, म्हणून त्या पोटाला सुद्धा नमस्कार तुझ्या. तुझ्या दयात्वाला नमस्कार, तुझ्या कृपाळूपणाला नमस्कार, तुझ्या कणवाळूपणाला नमस्कार, तुझ्या मयाळूपणाला नमस्कार, तुझ्या सर्वांगाला नमस्कार, तुझ्या रोमाला नमस्कार. ऐकले रोमाला नमस्कार करतो की नाही? भगवंताचे केस आहेत की नाही, त्याला नमस्कार करतो की नाही? केश कळाप तुम्ही वंदन करता ना, जाताना एखाद्या आश्रमामधली देवपूजेची पेटी आली आणि त्याच्यामध्ये केश कळा पाय कोणी सांगितलं त्याला नमस्कार करताना. ज्या ताटामध्ये तू जेवला त्यालाही नमस्कार. कमाले की नाही? काल ताट वंदन केलं की नाही श्रीप्रभू बाबाचं आपण. ज्या दाढीनं गुळ खाल्ला गोविंद प्रभू बाबाच्या त्या दाढीलाही नमस्कार. कमाले की नाही? जी भगवंताच्या श्रीमूर्तीची नख बाजूला गेली, साधेला दिली, तुझ्या नखालाही नमस्कार करतो की नाही आपण? तुझ्या अंगावरील वस्त्राला नमस्कार. काय कमाल आहे. कारण हे सगळं सगळं गोड आहे, सगळं मधुर आहे, सगळं मधुर आहे, सगळंच मधुर आहे. सवंगडी मधुर आहे, गोपा मधुर आहे, गावा मधुर आहे, रेणू मधुर आहे, रेणू मधुर आहे, धेनू मधुर आहे, सगळं मधुर 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 आहे. गोड 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 आहे, सगळंच गोड आहे, सगळंच गोड आहे. एकही असं बेचव नाहीये. भगवंताच्या सानिध्यामध्ये जे जे आलं ना ते सगळं सगळं गोड आहे, सगळं मधुर आहे. वसनं मधुरम असं म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये मधुर अष्टकामध्ये. वस्त्र
त्या सुद्धा मधुर आहेत. वसनम मधुरम वलितम मधुरम, वा वा क्या बात आहे. गोळ्या सुद्धा सुंदर आहेत. सलिलम मधुरम, ज्या यमुनेमध्ये भगवंत खेळक्रीडा करतायत त्या यमुनेतलं पाणी सलील म्हणजे पातळ आहे, ते पातळ, त्याला सुद्धा नमस्कार. विचिर मधुरा, लाटा ज्या आहेत ना मधुरा त्या सुद्धा मधुर आहेत. पाणी तर मधुर आहे पण पाण्यामध्ये ज्या लाटा आहेत त्या लाटाही मधुर आहेत, त्याही गोड आहे. हाय वर्णन आहे, अप्रतिम वर्णन आहे. अर्जुन असंच म्हणतो की तुझ्या सगळ्या गोष्टीला नमस्कार, तुझ्या संपर्कात आलेले जे आहेत त्यांनाही माझा नमस्कार. नमः पुरस्ताद पृष्ठतस्ते नमोस्तुते सर्वत एव सर्वं अनन्तवीर्यामिति विक्रमस्त्वं सर्वं समाप्नोषि ततोषि सर्वं. हे भगवंता, मी नमस्कार करतो म्हणजे तुला घाबरून नमस्कार करतो असं नाही, तर तू माझा सखा आहेस, तू माझा मित्र आहेस म्हणून तुला नमस्कार करतो. सखा, मित्र फार जवळचा शब्द आहे, लक्षात ठेवा. मित्र सर्वात जवळचा शब्द जर कोणता असेल, सर्वात जवळचं नातं जर कोणतं असेल तर ते मित्राचं नातं आहे. म्हणून अर्जुन पुढे भगवंताला सखा म्हणतोय. सखीति मत्वा प्रसभं यदुक्तं हे कृष्ण हे यादव हे सखीति. सखीति मत्वा प्रसभं यदुक्तं हे कृष्ण हे यादव हे सखीति. आजानता महिमानं तवेदं मया प्रमादात् प्रणयेन वापि, मया प्रमादात् प्रणयेन वापि, मया प्रमादात् प्रणयेन वापि. हे भगवंता, तू माझा मित्र आहेस म्हणून मी तुला काही बोललो असेल, तुझ्या परमात्मा स्वरूपाला मी ओळखलं नाही, जाणलं नाही, अजाणतेपणाने मी खूप काही बोललो असेल, तुझी चेष्टा केली असेल, मस्त